यस मॅचला पण करूया सुरुवात. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल या वेळेला भरपूर चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एका बाजूला संघ नेवाली पॅड आणि त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला पडले गाव सानवी 11 पडले. हा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. गॅप भरपूर मोठा, धावांचा तोटा नाहीये. दोन फिल्डरांच्या मध्ये मोठी दरी होती, त्या दरीला क्लिअर करत बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. मध्ये ऋतिक कुंभारच्या बॅटमधून संघ 11 अंकावरती. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका सध्याच्या घडीला ऋतिक कुंभारच्या बॅटमधून. शेवटचा बॉल फॉलिंग स्वीप फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न बॉल बट खऱ्या अर्थानं बॉल जागेवरती गरंगळत राहिला. सो दॅट्स वाय अंपायर सिग्नल यस इट इज अ डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सानवी 11 पडलेगाव हा संघ जाऊन पोहोचला बिनबाद 11 अंकावरती. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सानवी 11 पडलेगाव. क्षण सध्याच्या घडीला खऱ्या अर्थानं गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमची संपूर्ण आयोजन कमिटी, ग्रामस्थ मंडळ मांगरूल, खऱ्या अर्थानं मांगरूल गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. साईनाथ पाटील फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री साईनाथजी रघुनाथजी पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली. दुसरा षटक, पहिला बॉल बाची टॉपेज घेतल्यानंतर बॉल जागेवरती गरंगळत राहिला. लखन जाधव ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय रोहन म्हात्रेच्या अगेन्स्ट. रोहन म्हात्रे आणि ऋतिक कुंभार ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
दोन ताकदवर टीम एकमेकांच्या अगेन्स्ट या फायनल मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दोन हात करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पडलेगाव या टीमच्या माध्यमातून ऋतिक कुंभार ज्याने एक षटकार एक चौका ठोकला. ऑन साइडला पूल केलाय, पूल आणि बॉलला अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक कुंभारचा हल्ला अजून एक जबरदस्त टोला मैदानाच्या आतमध्ये षटकार. वन बॉल तेच तर्रार बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आला डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ऋतिक तयार. पुढचा बॉल या वेळा देखील ऑफसाइडला टर्न केला. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. विषय मध्ये एक कंप्लीट दुसरीचा चान्स मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. बट आता 2 धावा झाल्यात कंप्लीट. बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. सो दॅट्स वाय पंचाने सांगितलं की या 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील आणि 2च्या मदतीने 20 धावा. या आधीच्या बॉलवरती डबल आपल्याला पाहायला मिळाले. बट या बॉलवरती आता सिंगल आली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड शुभ अंकावरती जाऊन पोहोचला. 21 धावा. या स्पर्धेसाठी अफाट मेहनत राकेशजी पाटील साहेब असतील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची खऱ्या अर्थाने रंगरंगोटी करण्यात आली आणि भरपूर कष्ट प्रामाणिक मेहनत राकेश दादांच्या माध्यमातून घेण्यात आली. बट आता खऱ्या अर्थाने या षटकाचं आणि पहिल्या सत्राचा शेवट मात्र गोड करत असताना रोहन मात्रे बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सत्र झाला पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अनबी 11 पडलेगाव संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 27 अंकावरती आणि 28 धावेंचं लक्ष सध्याच्या घडीला सानवी 11 पडलेगाव या टीमनं उभं केलंय. खऱ्या अर्थानं पडलेगाव या टीमनं धावा बनवल्या तर 27 आणि 28 धाव्यांचं लक्ष सध्याच्या घडीला नेवाले पाडा टीमच्या अगेन्स्ट. चला टीम पडलेगाव विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा आणि आमचे ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील आणि कोणताही विलंब न करता आपण लगेचच करूयात मॅचला सुरुवात. यस बघा मालिकावेरची गाडी हे कोणताही खेळाडूला जाऊ त्यात मात्र काही शंका नाहीये. बट त्या मालिकावीराच्या गाडीच्या मागे तब्बल 16,000 ही रक्कम खऱ्या अर्थानं कट करण्यात येईल. यस जो बक्षीस ज्या संघाला मिळाला आणि त्या संघातील जो खेळाडू मालिकावीरचा हकदार राहील त्या संघाचा पारितोषिकामधून तब्बल रोख रक्कम 16,000 ही अमाऊंट खऱ्या अर्थानं टाऊक अमाऊंट ही कट केली जाईल. याची प्रत्येक टीमनं नोंद घ्या. मग मालिकावीरचा खेळाडू कोणी असू दे.
हे विशेष गाणं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सोनू बांगर यांच्यासाठी होतं. सोनू बांगर यांच्यापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल तर त्यांच्या देखील नावाचा उल्लेख आम्ही जरूर करू. स्वर्गीय किशोर अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ शौर्य तकदीर पाटील यांच्या माध्यमातून पडलेगाव टीमच्या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलाय अर्थातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान कार्यसम्राट दमदार नगरसेवक तथा मलंग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री महेशजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. त्यांचं देखील आम्ही विशेष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीनं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि मालिकावीरसाठी टू व्हीलर बाईक ज्यांच्या माध्यमातून लाभली आहे अर्थातच जनसेवक समाजसेवक सन्मान्य श्री शेवल शेठ सालवी साहेबांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक विशेष आभार व्यक्त करतोय. या दानशूर दात्यांच्या माध्यमातून खरं अर्थानं आम्हाला विशेष सहकार्य करण्यात आलं त्यांचं देखील विशेष आभार. फटका मिस टायमिंग आहे बॉल हवेमध्ये गोलंदाज स्वतः डाऊन द बॉल आणि फायनल मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक चांगली कॅच कंप्लीट केली. जबरदस्त कॅच सध्याच्या घडीला टिपत असताना रोशन जाधवच्या खेळीचा झाला अंत फलंदाज बाद. मात्रेला पण पाहताय जो भावेश मात्रे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2024 मध्ये 54 बॉल टाकत तब्बल 15 विकेट ज्यानं संपादित केल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलरची ऍक्टिवा ज्यानं जिंकली होती तोच भावेश मात्रे सध्याच्या घडीला बॉलिंग मागवरती आपण पाहताय. पहिली विकेट तर घेतली आहे भावेशनं. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला भावेश मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर करत ठाकूर. इथे चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली भावेश मात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिला बॉल डॉट आला बट त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. तिसऱ्या बॉलवरती लगेचच विकेट संपादित केली भावेश मात्रेनं आणि आताचा बॉल डॉट फेकलाय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन सध्याच्या घडीला भावेश मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवा हा देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा तिसरा डॉट बॉल आपण पाहताय. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. अवघी एक धाव खर्च करत असताना एक विकेट सध्या तरी संपादित केली भावेश मात्रेनं. काय या खेळाडूला खऱ्या अर्थानं पडलेगाव एक्सप्रेस म्हटलं जातं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण सध्याच्या घडीला सिद्ध करून दाखवतोय. शेवटचा बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न दुधारी अति तलवार मात्र मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढायची होती बट नाही जमलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट. लॉस ऑफ 1 ऑन बोर्ड. षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती फलकावरती धावा 1 आपण पाहता. लक्ष 28 धाव्यांचं आहे. आता समीकरण आपण पाहता शेवटच्या बॉल शिल्लक 6 विजयासाठी धावा करायच्या नेवालीपाडा टीमला त्या 27. जनमान नेवालीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय.
अक्षय कुंभार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग बॅक वरती. कप्तान चला सीनातान मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन ऑफ द टीम अक्षय कुंभारला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग बॅक वरती. 6 बॉल आणि 27 धाव्यांची गरज. निलेश जाधवला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती तयार. 6 मध्ये 27 ची गरज. पहिलाच बॉल तेज तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगानं आणि त्याच दिशेमध्ये बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये आला डॉट. निलेश जाधवला आता शांत केलं जात आहे. फुलवर लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न लॉफ्टेड आउट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. बट आता सिंगल इथे मिळेल. आता शेवटचे 4 बॉल धावा करायच्या 26. जरी 4 मध्ये 4 षटकार आले तरी त्या 4 षटकारांना काही अर्थ उरणार नाहीये. एखादा नो बॉल त्याच्यावरती जर एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल आली तर 4 षटकारांना खऱ्या अर्थानं अर्थ उरू शकतो. बघा पंच मॅच कंप्लीट झाल्यानंतर नॉन स्ट्रायकचे स्टंप आपण लगेचच कलेक्ट करा. फॉलिंग स्वीप केलाय. फटका भरपूर चांगला आहे. बट बॉल बराच काळ हवेमध्ये तरंगत होता आणि रनिंग कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. टिपला जाईल. संपला खेळ. कारण ठाकूरच्या खेळीचा झाला अंत. फलंदाज झाला फेल. पंच आपण बेल्स देखील लगेच कलेक्ट करा. मॅच आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव करत असताना टीम सानवी 11 पडले गाव असं आपण पाहता. शेवटचा एक बॉल. यस मॅच फिनिश. चॅम्पियन इज द चॅम्पियन. टीम सानवी 11 पडलेगाव इज द चॅम्पियन. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चॅम्पियन ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षरामध्ये पडलेगाव या टीमनं आपलं नाव. आपण 3 स्टंप कलेक्ट करा. आयोजन कमिटीकडे कलेक्ट करायचं. बाजूला या.